द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूच्या सगळ्या चॅनलमध्ये प्रियजन सर्वांचं स्वागत आहे. मी सुंदरसा देवाचा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलो. प्लीज येशूच्या सगळ्या चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल. प्रियजनांनो, हा चॅनल प्रत्येकाने लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलोय. मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्यातलं 35 वचन, वादळ शांत करणे. आज प्रियजनांनो, प्रत्येकाच्या जीवनात वादळ आहे, पण ते वादळ फक्त येशू शांत करतो. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. त्या मग संध्याकाळ झाल्यावर ते त्याला म्हणाले, आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोक समुद्राच्या माशातून जात होते, तेव्हा त्याला घेऊन दुसऱ्या माशाबरोबर निघाले. तेव्हा मोठे वादळ उठले. तो माशातून वादळ आपटले. वादळ होते ते पाणीने भरू लागले, तर ते वा वाराचे उराशी येऊन झोपी गेला होता. तेव्हा ते जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडालो, तो आपल्याला काही वाटत नाही का? तेव्हा त्याने उठून त्याला धमकवले. वारी समुद्रा म्हटले, उगा राहू, शांत राहा. मग ते अगदी निवांत झाले. नंतर ते म्हणाले, इथून तुम्ही इतके घाबरले का? तुमचा विश्वास नाही का? तेव्हा त्यांनी अतिशय एकमेकाला म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारे समुद्र हे देखील ऐकतात. ज्यावेळेस प्रियजनांनो, प्रभू येशूने वारे समुद्राला ताप दिला, कारण की आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता तो परमेश्वर. त्यांनी वारे समुद्र सर्व काही त्यांनीच बनवले प्रियजनांनो. आणि ज्यावेळेस त्यांनी वारे समुद्राला थांबवलं, तर तो येशू तुमच्या जीवनातले बंधनं का नाही थांबू शकत? तो येशू तुमच्या जीवनातलं गरिबीचं श्राप काढू शकतो, तो तुमचे रोग बरे करू शकतो. पण ज्यावेळेस चेले होऊन येशूकडे आले आणि बोलले, तसं आज तुम्ही होऊन प्रार्थना करा, होऊन प्रार्थना करून देवाला मागा, गुडघे टेकून, प्रभू तू कार्य करू शकतोस, तुला सर्व काही शक्य. मला नोकरी दे, मला घर नाही घर दे, माझ्या जीवनात बरकत, मला बरकत दे, मला गाडीचा आशीर्वाद दे, माझ्या जीवनात बरकत दे. आज जसे ते चेले येशूला म्हणले, आमच्या जीवनातलं वादळ शांत कर, तसं तुम्ही म्हणा, प्रभू येशू, ही परिस्थिती आमची तू बदल. आज तुझी बदलायला काय रे? मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा येशू राजा, जेवढे लेकर ऑनलाईन बघत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू, तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळासारखं त्यांच्या जीवनात रिसिव. ज्या हॉस्पिटलमध्ये बसतात तिथं पूर्ण बरे होईल. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, ज्याला गाडी नाही त्याला गाडीचा आशीर्वाद रिसिव. आणि जसं दुखतंय हात पाय डोकं सर्दी ताप खोकला वाटतं, वारीपेक्षा नेक इश्यूच नाव, थायरॉइड नेक इश्यूच नाव, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्म्यांच्या जीवनातून नेक इश्यूच नाव, ज्याचं लग्न होतं त्याचं लग्न शिका इश्यूच नाव, ज्या बहिणी लेकरून त्या बहिणी लेकरून मी रिसिव्ह करतो इश्यू, ज्या भावाला नोकरी त्याला नोकरीचा आशीर्वाद रिसिव्ह करतो, ज्याला गाडी नाही, टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर गाडीचा आशीर्वाद रिसिव्ह करतो, ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद मी रिसिव्ह करतो. ब्रह्माच्या बरकतीचा आशीर्वाद प्रत्येक तुझ्या लेकरांना देतो प्रभूशी, जेवढे लोक व्हिडिओ बघत आहेत. आणि प्रत्येकाला तुझ्या पवित्र पंखाखाली, तुझ्या वचनात, तुझ्या प्रार्थनेत वाढव. या लेंथाच्या महिन्यात प्रत्येकाच्या जीवनात तुझा पवित्र आत्मा तुझा गौरव. सर्व प्रार्थना